काय काय झालं होतं काल, हो की नाही? हो सर, झाले होते क्वेश्चन. ओके, हां, चला चला चला. काय झालं होतं सर काल? तर काल आपलं झालं होतं सरासरी. सरासरीमध्ये जे क्वेश्चन आपले झालेत, तर सरासरीचं ॲक्च्युअल सूत्र आहे ए म्हणजे काय रे बाळा? एकूण घटकाची बेरीज भागिले काय? एकूण घटक. बरोबर. याला इंग्रजीत म्हणतात ॲव्हरेज. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल थिंग्स आणि काय? ॲडिशन ऑफ टोटल थिंग्स. ओके, यस. हे आपलं झालं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की जर दिलेल्या घटकांमध्ये फरक समान असेल त्यावेळेस सरासरीचं सूत्र होतं पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. फरक समान असेल तेव्हा. आणि आता जो टाईप 5 जो आपण बघतोय तोही तोच आहे की फरक समान. बघा बरं काय विषय सर? तर 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजेच इंग्रजीमध्ये याला म्हणता येईल की फाइंड ॲव्हरेज ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 100. फाइंड ॲव्हरेज ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 100. ज्या विषम संख्या आहेत त्याला म्हणतात ऑड नंबर. ओके. आणि ऑड नंबर म्हणजे काय? ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्याला म्हणतात विषम संख्या. मग सगळ्यात पहिले एक लिहून घ्यायचं काय की क्रमवार विषम संख्येत, क्रमवार विषम संख्येत फरक हा 1चा असतो. फरक हा 1चा असतो ज्याला म्हणतात फरक समान असणे. काल शिकवलं जर दिलेल्या घटकात फरक समान असेल म्हणजेच काय? इफ देर इज अ कॉमन डिफरन्स बिटवीन गिवन थिंग्स आर सेम देन ऑलवेज यूज द फॉर्म्युला फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर. लास्ट नंबर इज 100 which is an even number. We have to find here odd number. So 100 के पहले 99 डिवाइड बाय 2. सो 1 + 99 बन जाता है 100 और 100 को 2 से डिवाइड किया तो आपका आंसर बनेगा 50. योर आंसर इज 50. ओके. फरक 2चा असू द्या किंवा कितीचाही असू द्या काही फरक पडत नाही, कारण या विषम संख्या आहेत ना. विषम संख्या आहेत. फरक कसा हवा आहे? समान हवा आहे. बघा 1 आहे, 3 आहे, 5 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या म्हणतात ना ते. 7 आहे आणि 9 आहे. बघा आता हे 1 पासून 9 तर याचा अर्थ काय बाळा? 1 ते 10 पर्यंतच्या विषम. करेक्ट आहे की नाही? 1 ते 100 मधले विषम थोडी म्हणलेत ते, किंवा प्रथम 100 विषम म्हटलेत का? नाही. 1 ते 100 आकडे लिहायचेत पूर्ण. 1 ते 100 आकडे लिहायचेत आणि त्याच्यात विषम घ्यायच्यात. तर एक छोटासा तुकडा समजून घ्या. मी 1 ते 10 पर्यंतच्या विषम घेतल्या तर 1, 3, 5, 7, 9 पहिला घटक 1 शेवटचा 9 भागिले 2. 9 ने 1 10. 10चे अर्धे किती? 5. क्लिअर? तसंच 100चे अर्धे किती? 50. ओके. व्हाईट कलरचे पेन यूज करा सर. ओके ओके यस. चला 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 नेक्स्ट बघा. 10 ते 100 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढा. ओके. कशी काढायची आहे बघा. हां, लक्ष द्या. मी इतर पेन शोधत. कुठे? इथे नाही, इथे नाही. अजून वेगळे पेन घ्यायचे होते ना. चला लक्ष द्या. 1 ते किती बाळा? 10 ते किती? 100 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची आपल्याला काय पाहिजे? सरासरी. मग मला सांगा
10 विषम आहे का नाही आहे? 10 ऑड नंबर नाही म्हणजे कोण आहे? पहिली 11. 100 आहे का नाही? 100च्या मागची कोण आहे बाळा? 99 आणि भागिले किती? 2. मग 99 आणि 11 किती? सर 99 आणि 100 110. 110ला 2ने भागलं की येणारं उत्तर किती? 55. 55 पर्याय कितवा? पहिला. ओके यस. चलो नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? पुढचा विषय याला रफ केल्याशिवाय होणार नाही. चलो हां. पहिल्या 60 चिल्लरे भाऊ. पण आता शब्द आहे. काय शब्द आहे? पहिल्या 60 क्रमवार कोणत्या संख्या? विषम संख्या. कालच्या सारखंच आलंय उदाहरण. परत कसं आलंय? कालच्या सारखंच आलंय. कुठं तरी सांगितलं होतं मॅडमने. एक सेकंड बाळांनो. वरच्या बाजूला कुठं पेन येतात त्याचे? मोर नाही. यस मिल गया. हाँ चलो. क्या स्टोरी रे भाई? पहिल्या किती? 60 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? मग 60 संख्या लिहायच्यात का? नाही. आपण काय करायचं तुम्हाला मी सांगितलं. छोटासा तुकडा. पहिल्या 60 क्रमवार कोणत्या? विषम. विषम म्हणजे काय? आणि क्रमवारला काय म्हणतात? कॉन्झिक्युटिव्ह ऑड. ओके. फाइंड ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 60 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच काय? एका मागे. सर प्लीज ॲड इंग्लिश क्वेश्चन टू द स्लाइड. इट डिफ़िकल्ट टू अंडरस्टैंड मैथ इन मराठी. ओके बेटा. कल से क्या करेंगे भाई? वो जो क्वेश्चन है उसे क्या करेंगे? हम अंग्रेज़ी में कन्वर्ट करेंगे. अभी फ़िलहाल जो है तो मैं एक्सप्लेन कर रहा हूँ. ओके चलो. सो फाइंड ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 60 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर या प्रकारचा हा प्रश्न आहे. मग काय करायचं आहे आपल्याला? अशा वेळेस एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे सर तुकडा? बघा लक्ष द्या. प्रथम 5 क्रमवार विषम संख्या घेऊ. काय घेतलं? प्रथम 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? मग पहिली विषम संख्या 1, पुढची 3, पुढची 5, पुढची 7, पुढची 9. किती विषम संख्या झाल्यात? 5. प्रश्न कन्वर्ट झाला आहे. प्रथम 5 क्रमवार विषम संख्या. मग परत काय? फरक कसा आहे? फरक समान आहे. मग पहिली संख्या किती बाळा? 1. शेवटची 9 भागिले 2. मग 9 आणि 1 11 भागिले 2. 11चे अर्धे किती? 5.5. बघा पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यासाठी मी पहिली किती घेतली? 1. पहिली 1. शेवटची किती? 9. 9 आणि 1 10. 11 नाही 10 भागिले 2. येणार उत्तर किती बाळा? 5. येणार उत्तर किती? 5. मग फंडा काय? सर जेव्हा 5 क्रमवार विषम आहे तेव्हा उत्तर किती आलं? 5. क्लिअर आहे? म्हणजे याचा अर्थ काय? सर जेव्हा 60 क्रमवार विषम आहे सरळ याला म्हणायचं तूच माझं उत्तर. काय म्हणायचं? तूच माझं उत्तर. क्लिअर? म्हणजे 60ला उत्तर काय? 60च. 60. रिपीट करतोय बघा लक्षात घ्या की हा फंडा हा आहे की पहिल्या किती समसंख्या सांगितल्यात? पहिल्या किती समसंख्या विषम संख्या सांगितल्यात? 60. आपल्याला 60 घ्यायच्या नाहीत. आपल्याला 60 घ्यायच्या नाहीत. आपल्याला किती घ्यायच्यात बाळा? आपल्याला घ्यायच्यात प्रथम 5. बरं ज्याला वाटतं सर प्रथम 5च्याच मागं का तुम्ही लागता? तर 5 क्रमवार विषम संख्या लिहायला सोपं आहे, एक्सप्लेन करण्यासाठी सोपं आहे. 60 क्रमवार समसंख्या लिहिण्यापेक्षा आपण किती लिहिल्या? प्रथम 5 क्रमवार विषम लिहितोय. ओके. मग मला सांगा पहिली विषम संख्या किती रे बाळा?
यस सर, बट कन्सेप्ट पण सांगा ना प्लीज. शकुंतलाजी, हा कन्सेप्टच आहे. येतं आहे का लक्षात? काय सांगतोय मी की 60 विषमसंख्या घेण्याऐवजी मी 5 विषमसंख्या घेतल्यात. किती घेतल्यात? 5. मला सांगा पहिली विषमसंख्या किती आहे? 1 आहे. पुढची विषमसंख्या किती आहे? 3 आहे. पुढची आहे 5, पुढची आहे 7, पुढची आहे 9. ओके यस. अब कंसेप्ट वालों इधर देखो. 1, 3, 5, 7, 9 या क्रमवार विषम संख्या आहेत. मला एक सांगा, कालपासून शिकवतोय की दिलेल्या घटकामध्ये काय समान? काय समान? फरक समान आहे की नाही? यस और नो? यस. फरक समान असेल तर सूत्र काय सांगितलं? पहिला घटक अधिक शेवटचा घटक 9 भागिले किती? 2. मग 9 आणि 1 किती रे बाबा? 10. आणि 10ला 2 ने भागलं, उत्तर किती रे? 5. करेक्ट आहे का? बरं, आता डिटेलमध्ये सरासरीचं सूत्र काय? सर, सरासरीचं सूत्र तुम्ही सांगितलंय, सरासरी बरोबर एकूण घटकाची बेरीज भागिले काय रे? एकूण घटक. ओके, मग एकूण घटकाची बेरीज किती? चला करा बरं बेरीज. पहिला घटक आहे सर 1, पुढचा 3, पुढचा 7, 5, 7, 9 भागिले 5. मग 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 किती रे? 25. 25ला 5 ने भागलं, 5 5 25. ओके का? ओके का? यस. मग याच्यावरून काय कळालं की सर, ज्यावेळेस पहिल्या 5 विषम संख्या होत्या त्यावेळेस पहिली विषम संख्या 1 होती, शेवटची 9 होती. बरोबर आहे का? म्हणजे 5ची दुप्पट 10, 10तून 1 गेला 9. तसंच पहिल्या 60चाच अर्थ हा पहिली विषम 1 आणि शेवटची कोण आहे बाळांनो? 60ची दुप्पट 120. 120 मधून 1 गेला किती? 119. ओके ओके यस. मग काय याचा अर्थ हा की हा जो एवढा प्रश्न दिसतोय याला जर फक्त अंकांच्या रूपात लिहायचं तर असा होणार 1, 3, 5, 7 डॅश डॅश 119. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ काय? सरासरी काढायची आहे ना. मग सरासरीचं परत काय नियम काय? सर, दिलेल्या घटकात फरक कसा आहे? समान आहे. कितीचा आहे? 2चा आहे. मग सूत्र काय? पहिला घटक 1, शेवटचा 119 भागिले 2. 120ला 2 भागा, येणार उत्तर किती? 60. यस और नो? यस. मग मी तेच सांगतोय की ज्यावेळेस या शब्दाचा प्रयोग होणार पहिल्या 60, पहिल्या 70, पहिल्या 1 लाख, पहिल्या 5 लाख, कितीही विषम संख्या उद्या त्यांची सरासरी उत्तर काय? तीच संख्या, म्हणून उत्तर किती? 60. क्लिअर आहे? पट्या? यस और नो? यस और नो? पटलं असेल तर यस, नसेल पटलं तर नो. रिप्लाय करायचा दंदन दंदन. क्लिअर क्लिअर क्लिअर. यस यस यस. ज्याला वाटतंय फास्ट घ्या, ज्याला वाटतंय स्लो घ्या, त्याला सांगतो सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. सबका साथ सबका विकास. येतं लक्षात? ज्याची गणितात गरिबी आहे त्यालाही आपल्याला सोबत न्यायचं आहे, ज्याला गणित चांगलं कळतं आहे त्यालाही आपल्याला सोबत न्यायचं आहे, आणि ज्याला वाटतंय सगळ्यांना कळतंय ना. हो, चला चला चला. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. पटिया. चलो भाई. तेच रे बाबा. 1 ते 50. परत आता बघा दोन्ही उदाहरणात काय फरक आहे समजून घ्या.
दोन्ही उदाहरणात काय फरक आहे समजून घ्या. आता इथे म्हणणं 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी. 1 ते 50 पर्यंतच्या म्हणजे याचा अर्थ पहिली विषम कोण 1, शेवटची 50 आहे का नाही, 49 भागिले किती 2. 49 आणि 1 रे बाबू 50, 50 को 2 से भाग दिया कितना बनेगा 25. समजते. 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार विषम म्हणता येते. 50 पर्यंत म्हणजे पहिली 1, दुसरी 3, तिसरी 5, चौथी 7 असं करत करत 49. क्लिअर आहे का. आणि जर म्हटले असते प्रथम 50, प्रश्न समजून घ्या, हाच प्रश्न असा फिरवला असता, प्रथम 50 क्रमवार विषम संख्येची सरासरी. हां किती आली असती मग सांगा. जशाला तसं येणार उत्तर किती 50. प्रथम 50 विषम संख्या वेगळ्या आणि त्याची लिमिट वेगळी 1 ते 50. ओके. यस 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 यस. चलो भाई आगे बढ़ते हैं. हां नेक्स्ट. हे असंच दिसतंय का सगळ्यांना. कसं काय झालं हे ब्लॅक. चला ब्लॅकमध्ये दिसतंय का काही. 51 ते 150 पर्यंतच्या क्रमावर विषम संख्यांची सरासरी किती बघा. आता इथं आकडा लिहितोय ज्याला कळत नाही आहे. 51 ते 150 म्हणता येते आणि कोणत्या म्हणताय रे बाबू विषम. बोलो भाई. पहिली विषम 51, शेवटची विषम 150 घेऊ का. 150 विषम आहे का. किती घेऊ 149 बटा कितना 2. तो 149 और 51 कितना 200 का. तुमच्या भरोशावर 200 आणि 200ला 2 भागलं किती 100. येणार उत्तर 100. बरोबर. गणित म्हटलं की कन्फ्युजन खूप, जर तरचे प्रश्न खूप. डोक्यात येतं की सर विषम संख्यांची सरासरी आहे, खुशाल तुम्ही 100 लिहिता जी समय त्याच्याशी घेणं देणं नाही. सरासरी ही समची विषम येऊ शकते, विषमची सम येऊ शकते, त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. ओके 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 ओके. चलो भाई नेक्स्ट 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 नेक्स्ट. काय सर नेक्स्ट. टाईप 6. टाईप 6 काय टाईप 6 बघूया. वर्ग दिला बाबा म्हणजे याचा अर्थ काय रे. 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग डॅश 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 कितीचा वर्ग 10चा वर्गची सरासरी किती. आता मला खरं सांगायचं सरासरीचं सूत्र काय सर. काय ए म्हणजे एकूण घटकाची काय करा बेरीज भागिले ए म्हणजे एकूण काय करा घटक. ओके. हां एकूण घटकाची बेरीज ॲडिशन ऑफ टोटल थिंग्स डिवायडेड बाय टोटल थिंग्स ॲव्हरेज. क्लिअर. हां 1चा वर्ग 2चा वर्ग म्हणजे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर डॅश 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 10 स्क्वेअरची सरासरी किती. म्हणजे याचा अर्थ 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100. ए बाजूला कुठं गेलं रे. जाईल थोड्या वेळानं. हां 100 भागिले 10 बरोबर आहे का. पण गणितामध्ये संख्या व संख्या प्रकार तुम्हाला कोणी शिकवलं माहिती नाही. शिकला असाल की माहिती नाही. पण याला काय म्हणतात माहिती आहे. याला म्हणतात क्रमवार. नाही म्हणजे नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. ओके. यस. ज्याला इंग्रजीत काय म्हणतात भाऊ ॲडिशन ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर स्क्वेअर. यांच्या डोक्यावर लिहिलं ना n स्क्वेअर. ओके. ॲडिशन ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे काय
की हा जो वरचा घटक मी लिहिला ना, एकाचा वर्ग 1, दोनाचा 4, तीनाचा 9, चाराचा 16, डॅश 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 10चा 100, याची बेरीज काढण्यासाठी गणितात एक सूत्र आहे. सूत्र काय माहिती आहे? सूत्र असं आहे बाळांनो, ते n गुणिले n प्लस 1 गुणिले 2n प्लस 1 पोटात्रेश भागिले 6. हे त्याचं सूत्र आहे. हे त्याचं सूत्र आहे. लक्ष द्या. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, डॅश 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 10च्या वर्गाची सरासरी किती, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याचा अर्थ हाय बाळांनो की एकाचा वर्ग 1, दोनाचा 4, तीनाचा 9, चाराचा 16, पाचाचा 25, 10चा 100 ह्या सगळ्यांची बेरीज करायचं आणि 10ने भागायचं. जर तुम्हाला सूत्राच्या नादी लागायचं नाही तर मग मी काय केलं, हा जो अंशस्थानाचा घटक आहे ना, ती जी बेरीज आहे ना, ती बेरीज करण्यासाठी हे सूत्र आहे. n गुणिले n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 भागिले 6. nचं टेन्शन येत असेल तर n म्हणजे शेवटची संख्या, जी की किती आहे, 10. मग इथं जर ठेवलं तर काय होणार माहिती आहे? याचा अर्थ हा होणार की 1चा वर्ग ते 10चा वर्ग पर्यंत सूत्र 10 n प्लस 1 म्हणजे 10 आणि 1 किती, 10 प्लस 1 11. 2 आणि n चिटकून आहेत, 2 आणि n चिटकून आहेत, तर त्याला काय करायचं, 10 दुने 20 प्लस 1 पोटात्रेश भागिले 6. सूत्र समजलं का? सूत्र समजलं का मुलींनो, मुलांनो? ऑनलाईन वालो, सूत्र समजलं का भाई? सर समजायचं काय त्याच्यात, तुम्ही पाठ करून आलेले आहेत असं वाटत असेल ना तुम्हाला? हो, तर खरं आहे. तर बघा, n गुणिले 10, तर 10 गुणिले 10ने किती, 11 गुणिले 20ने किती, 21 आणि भागिले किती, 6. बरोबर आहे. यस. काय कळालं सर? दिलेल्या उदाहरणामध्ये एवढं मोठं सूत्र लक्षात ठेवणं जरा जिकरीचं आहे. तर तुम्हाला सांगतो हा जो घटक आहे ना राजांनो, ज्याला मी बॉक्स करतोय, हा तुम्हाला मी मिळवून देतो बिना सूत्राचा. कसा? ताण घ्यायचा नाही. इकडे बघा, मेंटॉस जिंदगी शॉर्टकट म्हणतात त्याला. काय म्हणतात? शॉर्टकट. निंजा टेक्निक वापरायची. कोणती टेक्निक? निंजा. क्या है रे भाई? ताण लेने का नाही, लिहायची. लिहा 10 गुणिले शेवटची 10 लिहिली आहे का? इकडे आली 10. सूत्राचा शेवटचा घटक हा कसा येतोय तो मी सांगतोय. 10 लिहिलंय गुणिले 10च्या पुढची रे राजा 11. पटलं? 20 जर असतं इथं तर काय लिहिलं असतं? 20 आणि 20च्या पुढची 21 गुणिले काय सर? दोघांची बेरीज. 10 आणि 11ची बेरीज किती? 21 आणि कंपल्सरी 6ने भागायचं. बघा, 10 मिळालं 10, 11 मिळालं 11, 21 मिळालं 21 भागिले 6. ओके ओके ओके. चलो भाई, अब ऊपर 10 नीचे 6, इसका कैलकुलेशन करो. 2 पंच 10 आणि खाली 2 त्रिक 6. हां बोलो. नाही, कानं वाजतात सरांचे कधी कधी, काही अडचण नाही. 3 1 3, 3 7 21. ओके, करा बरं गुणाकार. मग 5 आणि 11चा गुणाकार 55 गुणिले 7. 7 5 35, 5 डोक्यावर 3, 7 5 35, 3 38, 385. 385ला विचारायचं, ए बाबा तू काय आहे? तर 385 सांगतो. हा जो तू कुटाणा केलाय ना वरचा, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 10 पर्यंत वर्ग लिहिलेत, तर तेवढ्या सगळ्यांची बेरीज किती येते बाळा? 385 पोटात रेश भागिले 10.
करेक्ट आहे, करेक्ट आहे. यस. मग 385ला 10ने जगामध्ये कोणत्याही संख्येला 10ने भागलं, एक घर अलीकडे यायचं. 38.5 तुमचं उत्तर पर्याय तिसरा. समजते, डोक्यात जात आहे नक्की, क्लिअर. पट 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 एक नजर मारायची आणि कुठं डाऊट विचारायचा पटकन. हा चल चल चल, चलो चलो चलो. राहुल आव्हाड सर फास्ट सर. ओके भाऊ, फास्ट घेतो थोडं. आता हे समजून घ्या एकदा तू, ज्याला वाटतं फास्ट त्याला बाउन्सर देत असतो बरं का मी. सांग साइन 0/0 किती पटकन. राहुल गुगल वापर, काही वापर, उत्तर सांग. साइन 0/0 कितना, लिमिट एक्सटेंड्स टू 0. नाही येत, बरी चालू स्पीड आपली. मग चला, ओके क्लिअर आहे. हां, मग काय कळालं या सगळ्या उदाहरणावरून, की हा जो घटक आहे हा सोडवायचा आणि त्याला एकूण घटकानं भागायचं. 10नंच कंपल्सरी भागायचं असं नाही. इथं जर 11 असतं कितीने भागलं असतं, 11ने. यस यस यस. चलो चलो चलो. हां पुढं, कुठं गेला बाण, इकडं गेला बाण. हां चला, आता जबरदस्त प्रश्न आहे, पण त्याच्या आधी आपण जो घटक बघितला त्याच्यावर आधारित एक एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी उदाहरण घेऊया. चला, कुठं असतं ते पेज क्रिएट करायचं, मॅडमनं शिकवलं होतं काल. यस इथं आहे. अरे हां हां हां, कुठे, एक सेकंड. हां ओके चलो, एक पेज आपल्याला ॲड करायचं आहे, पण असू द्या. एक एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करा, एक एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करा. ओके मिळालं मिळालं. हां चलो, एक एक्स्ट्रा क्वेश्चन. 1चा वर्ग, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग डॅश डॅश, 11चा वर्ग ची सरासरी. ओके यस. ओके एक्स्ट्रा क्वेश्चन. चलो भाई, क्या स्टोरी आहे मास्तर, याला काय म्हणायचं, परीक्षेत ओळखायचं काय हे, क्रमवार वर्ग संख्या, ज्याला इंग्रजीत म्हणतात कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर नंबर्स. चला मग काय करायचं सर, पहिली वर्ग संख्या, आता तसं नाही, n गुणिले म्हणजे शेवटची किती आहे 11, गुणिले 11च्या पुढची काय रे बाबा 12, गुणिले 11 आणि 12ची बेरीज 2 आणि 1 3, 23 कंपल्सरी भागिले 6. बरोबर. चला याचं उत्तर काढा. 6 1 6, साइन 2 12, मग 11 गुणिले 2 गुणिले 23, 23 2 46, 11 गुणिले 46. बरोबर बरोबर. यस बाबा, गणित म्हटलं की मूलभूत क्रिया हा गणिताचा आत्मा आहे. बेसिक कॅल्क्युलेशन इज द सोल ऑफ मॅथमॅटिक्स. कसं सर, 11 आणि 46ला जर तुम्ही गरिबीत अशी मांडणी करत असाल आणि 2दा स्टेप मांडत असाल तर वेळ जातोय. आडवा गुणाकार करायचा, 11 सक 66ची 6 डोक्यावर 6, 11 चौक 44 आणि 6 50. खुश व्हायचं नाही. 506 काय आलं, 506 वाल्या, 506 वाली, 506 नाही, आणि परत 10नंच भागलं, कंट्रोल उदय, आवर घालायचं आहे स्वतःला. काय करायचं, भागिले 10 नाही रे बाबू, 506 भागिले 11. 11 पर्यंत घ्यायचं आहे ना आपल्याला. यस. चला मग
11 एक 11, 11 चौक 44, 50मधून 44 गेले, उरले 6, 6 6ला जवळ घेतलं, 11 सक 66, येणार उत्तर 46. 46 इज युअर आन्सर. गेटिंग? समजे? समजे? यस सर, यस सर. भागिले 11 का केलं? कारण तो एकूण घटक आहे. 506 काय आहे? 506 1 पासून 11 पर्यंतच्या कशाची बेरीज आहे? वर्ग संख्येची बेरीज आहे. ओके, चलो भाई आगे भागते अभी. हाँ, 1 ते 10 पर्यंतच्या घनांची सरासरी किती? घनांची सरासरी परत तेच रे राजा. काय सर? पहिले 1 चा घन प्लस 2 चा घन प्लस 3 चा घन प्लस 4 चा घन प्लस 5 चा घन प्लस डॅश डॅश प्लस 10 चा घन. ज्याला घन म्हटल्यावर अजून त्याचे डोळे पांढरे होत असतील त्याला सांगतो राजा, घन म्हणजे डोक्यावर 3 गावरान भाषेत. मराठीमध्ये क्यूब. मराठीमध्ये क्यूब. ओके, हां, म्हणजे 1 चा घन 1, 2 चा 8. तर मी परत एकदा सांगतोय, हा घटक जर तुम्हाला सोडवायचा आहे तर याला काय म्हणतात संख्या टॉपिकमध्ये? 1 चा घन ते 10 चा घन. क्रमवार घन संख्येची बेरीज आपल्याला काढायची आहे. वी हॅव टू फाइंड कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर क्यूब्स ॲडिशन. हा, चलो. हां सर, 11नी का भागायचं? तर एकूण संख्या 11 होत्यात म्हणून, मागच्या उदाहरणात. चला मग आता सर, 1 घन ते 10 घन, 1 पासून 10च्या घनापर्यंत बेरीज किती? तर याचं सूत्र आहे भाऊ, n गुणिले n प्लस 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. काय सूत्र? n गुणिले n प्लस 1, मराठीमध्ये वर्ग आणि इंग्लिशमध्ये क्यूब. सर हो, खरंय खरंय साक्षीजी, इंग्लिशमध्ये स्क्वेअर म्हणतात बेटा. हा, काय स्टोरी आहे रे बाबा? n गुणिले n ची किंमत किती आहे? 10. ठेवा मग 10 गुणिले 10च्या पुढची 11 भागिले 2 कंसाचा वर्ग. ओके, हां, मग 10ला 2ने भागा, बे 1 बे बे 5 10, मग कंसामध्ये गुणाकार होणार 11 पाची 55चा वर्ग. पटतंय का? पटतंय? मग 55चा वर्ग. सर, वर्ग आणि वर्गमूळ आम्ही शिकलो, एकक स्थानी 5 आलं की डायरेक्ट 25 लिहायचं. आणि उरलेली संख्या किती आहे? 5 आहे ना. मग 5च्या पुढची कोण? 6, त्यांचा गुणाकार सोबत लिहायचा. 5 सक 30, 3025. ओके, 3025. यस, चला. हा, मग 3025 याचा अर्थ काय? हे जे वरचा घटक आहे हा अंशाचा, हा आला 3025 आणि एकूण घटक किती आहे? 10. बरोबर आहे का? यस. मग सर, 0 गेला 0 गेला 325 असे लिहिणारे किती जण आहे? त्यांनी फॉर्म पण भरायचं नाही. भरला असेल तर परीक्षेला बी जायचं नाही बरं का. 0 गेला 0 गेला उत्तर 325. का बर? तर मी एकदा उदाहरण दिलं होतं पद्धतशीर. भाऊ 2000 भागिले 100, 0 काट्या 0 काट्या 0 काट्या 0 काट्या बराबर काट्या. मग सर तसंच 3025 बटा 10, तो ये 0 काटे ये 0 काटे 325 बराबर. असे म्हणणारे नमुने असेल वर्गात, ऑनलाईनमध्ये पण, आणि त्याच्या मनात खरंच अशी इच्छा असेल, असं कटू शकतं, त्यांनी काय करायचं? माझं प्रांजळ मत आहे, प्रांजळ, की फॉर्म भरायचा नाही. भरला जरी असेल तरी पेपरला जायचं नाही. पेपरला जरी गेले ना, असा कुटाणा केला तरी सांगायचं नाही आम्हाला केडी सर शिकवतात, माझी इज्जत घालायची नाही. पटलं का? हो सर, पटलं. मग कुठं होतो आपण? सर, आपण होतो की 3025ला आपल्याला कितीने भागायचं आहे? 10ने. 10ने भागायचं. एक घर अलीकडे या, 302.5 पर्याय पहिला. क्लिअर? पट्या पट्या
पट्या, यस, पट्या तो पट्या, नहीं पट्या तो नहीं पट्या, दन 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 दन. चलो चलो चलो. साक्षीला पटलं, दत्तात्रयजीला पटलं, श्वेताला पटलं. चला मग नेक्स्ट आता. परत तेच रिपीट झालंय. 1 पासून 8चा वर्ग, वर्गाची सरासरी सांगा. 8 गुणिले 8च्या पुढची 9 गुणिले 8 आणि 9ची बेरीज 17 भागिले 6. याचं उत्तर काढायचं आणि पटकन कमेंटमध्ये सांगा याला कितीने भागायचं. कितीने भागायचं. आठने भागायचं. कितीने? 8ने. वेरी गुड. चलो भाई फिर क्या बनेगा ये सर. नीचे 6 ऊपर 9, 2 से भाग जाता नहीं, 3 से. 3 दूना 6, 3 त्रिक 9, बे एक बे, बे चौक 8, 4 गुना 3 गुना 17, 4 त्रिक 12 गुना 17, 12 7 84, 4 डोक्यावर 8, 12 1 12 8 20, 204. ओके यस सर. 204 और बटा कितना 8. 204ला 8ने भाग द्या. 8 1 8, 8 2 16, उरले 4, 8 45 पॉइंट, 4 40, 8 45, 25.5, 25.5. पर्याय कितवा? पहला. ऑप्शन पहिला. ओके कळालं? डोक्यात गेलंय? गेलंच पाहिजे बरोबर. हां चला नेक्स्ट. 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची सरासरी. आत्ता शिकवलं. घनांचा काय विषय सर. घनाचं सूत्र आहे n गुणिले n + 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. ओके याचं उत्तर काढायचं आणि कितीने भागायचं? 5ने. मग n ची किंमत किती आहे? 5. 5च पुढची 6 भागिले 2. मग 6ला 2ने भाग द्या. बे एक बे, बेत्रिक किती? 6. मग 5 गुणिले 3, 5 त्रिक किती? 15 आणि 15चा वर्ग किती? 225. गणित सोडवण्याच्या आधी 1 ते 30 वर्ग पाठ पाहिजे, 1 ते 30 घन पाठ पाहिजे, 1 ते 30 पाढे पाठच पाहिजे. 15च वर्ग 225 आणि 225ला कितीने भागू सर? 5ने. 5 चौक 20, 5 5 25, 45. पर्याय चौथा. ओके पट्या. पट्या तो पट्या, नहीं पट्या तो नहीं पट्या. यस यस यस. चला चला चला. 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची सरासरी किती? कळालं? ओके ओके ओके. चलो 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 चलो. हां नेक्स्ट आहे पुढचा टाईप. पण पुढचा टाईप शिकण्याआधी एक कॉम्बिनेशनवाला क्वेश्चन होता, तो आपण सोडवला नव्हता, जो की हाय. वाचायचं उदाहरण आणि प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न कसा करायचा कळाला का तुम्हाला? 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या वर्गाची सरासरी. चला याची सरासरी एकदा काढा. आणि 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी. म्हणजे किती उदाहरण आहे त्याच्यात? 2. 2 उदाहरणाचं कॉम्बिनेशन आहे ना. त्यातलं पहिलं उदाहरण काय आहे? पहिलं उदाहरण आहे 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या वर्गाची सरासरी. 1 ते 20 वर्गाची सरासरी. आत्ताच शिकवलं. हे करताना सगळ्यात पहिले काय करावं लागेल? 20, 20च्या पुढची 21, 20 आणि 21ची बेरीज 41. कंपल्सरी कितीने भागा? 6ने. ओके हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये सांगायचा आहे. लक्षात द्या. फाइंड डिफरन्स बिटवीन 1 to 20 consecutive square number average and 1 to 20 consecutive natural number average. Find difference between 1 to 20 consecutive natural number square average and consecutive natural number average. आता कळालं का श्वेता? श्वेता आता कळालं का? चला मग
वरती 20 खाली 6 भाग द्या. सर कसा भाग जाणार? बेत्रिक 6 बेद आहे 20. 3 1 जा 3 3 7 जा 21. ओके हां. मग आता काय करा? 10 गुणिले 7 गुणिले 41. 10 7 70 गुणिले 41. यस. हां. मग काय करायचं? 7 1 7 7 चोक 28. 1 0 देऊन टाका. 2870. उदाहरणाचा पहिला घटक चालू आहे बरं का. पहिला घटक काय? 1 पासून 20 पर्यंत वर्गाची सरासरी काढायची आहे. मग 2870ला कितीने भागा? किती संख्यांची सरासरी ती आहे? 20 भागिले 20. 0 काट्या 0 काट्या भाई. ओके यस. म्हणजे किती आली ती आहे? 287/2. याचं उत्तर काय येणार सांगा? बे 14 28 बेत्रिक 6 143.5. आणि रताळ्यासारखं लगेच त्याला टिक करायचं नाही. त्याला टिक केलं तर चुकलं. ओके हां. 143.5 उत्तर नाही. हे 143.5 उदाहरणाचा पहिला घटक आला आहे की 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या वर्गाची सरासरी आली 143.5. त्याच्यानंतर पुढं हे काल शिकवलं 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी कसं काढणार सर? 1 ते 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी कसं? दिलेल्या घटकात फरक कसा आहे? समान आहे. म्हणजेच काय? पहिला घटक प्लस शेवटचा घटक 20 भागिले 2. मग 20 आणि 1 21/2. 21 4 दे 10.5. उदाहरणाचा पहिला घटक 143.5 आलाय. हे सगळ्यांना कळालं का? पटकन सांगा. कळालं असेल तर यस, कळालं नसेल तर नो. यस कळालं. आणि आता उदाहरणाचा दुसरा घटक पण कळाला का? यस. मग दोघांचा फरक घ्यायचा आहे. म्हणजे 143.5 मायनस कुठं गेलं ते 10.5. म्हणजे 5तून 5 0, 3तून 0 3, 4तून 1 3, 1 जाशाल तसा 133.0 म्हणजेच 133 पर्याय तिसरा 133. क्लियर समजतंय? डोक्यात जातंय? क्लियर है भाई? क्लियर होगा तो यस, नहीं होगा तो नो. पट पट्या नाही पट्या सांगायचे. चालायचं नेक्स्ट टाईपकडे. मग चला. तर हे काय होतं? कॉम्बिनेशन. काय होतं? कॉम्बिनेशन. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं बेसिक टू बिल्डिंग, फाउंडेशनपासनं ॲडव्हान्सपर्यंत प्रश्न आपल्याकडे असणार आहे. तुम्हाला असं मनातल्या मनात वाटेल की अरे रे 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 सोपं चाललं आहे गणित. मला कसं काय चाललं आहे? कारण मी गणिताचा गेम खेळतो आहे. आता आपली लेवल कोणती चालू आहे? लेवल 7. आपले जे टाईप आहेत ते टाईपसुद्धा लेवल वाईज स्टेप वाईज वाढत चाललेत. ओके हां. चला पटल्या. ओके हां. पट्याचं पटल्या गेलं राहुलनं. ओके राहुल पटल्या. चला ज्याला पटल्या चला मग पटकन बघा. 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती? इंग्रजी वालो देख लो. फाइंड ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 9. ओके. फाइंड ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 9. ओके हां. चला मग 5च्या पहिल्या 9 गुणकाची सरासरी किती? गुणक म्हणजेच काय? पाढा, ज्याला इंग्रजीत म्हणतात टेबल. ओके. मग परत काय सर?
सरासरीचं सूत्र काय? सरासरी बरोबर पेटमेरेश एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक. ओके, चला एकूण घटकाची बेरीज. पहिला घटक किती मास्तर? 5, पुढचा 10, पुढचा 15, पुढचा 20, पुढचा 25, असं करत करत 5चा पाडा 9 पर्यंत 5 नम 45. पण एवढा कुटाणा करायचा नाही. का बरं? शिकवलंय, कालपासून बोंबलतोय. दिलेल्या घटकामध्ये फरक समान असेल तर पहिला घटक अधिक शेवटचा घटक भागिले 2. 5चा पाडा 5 1 5 पहिला घटक, 5 नम 45 शेवटचा घटक भागिले 2. 45 और 5 50, 50 को 2 से भाग दिया, आने वाला उत्तर 25. 25 ऑप्शन सेकंड. ओके ओके ओके, यस यस, जमेल. पुढचं चला, तोंडी. 10च्या पहिल्या 12 पटींची सरासरी 10 1 10 प्लस 10 गुणिले 12. आता ज्याला वाटेल सर मागच्या वेळेस 5 गुणिले 9 नाही लिहिलं, यावेळेस का लिहिलं? तर आपण फक्त पाढा 10 10 100 केलेला आहे, 10 12 केलेला आहे का? नाही. त्याच्यामुळे 10 गुणिले 12 भागिले 2. 10 1 10 प्लस 12 10 120 भागिले 2. 120 आणि 10 130. 130ला 2 न भागलं उत्तर 65. पर्याय तिसरा. पट्या? यस, सबको पट्या. नेक्स्ट भाई, 12चे पहिले 8 गुणक 12 1 12, 12 8 96 बटा 2, 108 बटा 2, बे 5 10, बे 4 8 54. ओके, यस. नेक्स्ट चिल्लरे. नेक्स्ट टाईप 8, ज्याला म्हणतात लेवल 8. ओके, क्लियर. चलो, 8 संख्यांची सरासरी 24. जर प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवून तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? टाईप 8 खूप मजेशीर आहे आणि खूप जबरदस्त आहे. फंडा काय आहे तुम्हाला एक सांगतो. सरासरीची गंमत आहे बाळांनो. 8 संख्यांची सरासरी 24 आहे. प्रत्येक संख्येत 2 मिळवून तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे की प्रत्येक संख्येत 2 मिळवायचेत, म्हणजे 8 संख्या आहेत त्याची सरासरी किती आहे? 24 आहे. आणि प्रत्येक संख्येत 2 मिळवायचेत, म्हणजे याचा अर्थ की समजा आपण काय करूया, चला 8 संख्या घेण्यापेक्षा आपण पहिल्या 5 संख्या घेतल्या, बरोबर आहे. आता प्रत्येक संख्येत 2 मिळवायचेत. समजून घ्या. मला एक सांगा, 8 संख्यांची सरासरी 24 लिहू का? 8 गुणिले 24, म्हणजे याचा अर्थ काय झाला सर? याचा अर्थ झाला ही आहे 8 संख्यांची बेरीज सरासरीनुसार. 8 गुणिले 24 म्हणजे याचा अर्थ काय? जगातल्या 8 संख्या आहे ज्याची सरासरी 24 आहे आणि त्यांची एकूण बेरीज आपल्याला काढायची आहे. तर मी 24 गुणिले 8 केलं, 24चा पाडा 8 वेळेस म्हण, नाही येत, मग गरिबीत 8चा पाडा 24 वेळेस म्हण. 8 चौक 32 2, डोक्यावर 3, 8 2 16 3 92, का 192, 16 3 19, 192. फंडा समजून घ्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा सर की त्या 8 ज्या संख्या आहेत ना, अमुक टमुक ढमुक काही असू द्या, त्यांच्या सगळ्यांची जर बेरीज केली ना तर आपल्या हातात किती लागणार आहे? 192. आता पुढचा पार्ट समजून घ्या. पुढचा पार्ट समजून घ्या. 8 पोरांना 8 संख्या देऊन टाकल्या, 8 मुलांना 8 संख्या देऊन टाकल्या. बरं, मुलींना पण दिल्या, अन्याय नको कोणावर. मुलींनाही दिल्या 8 संख्या. प्रत्येकाला म्हटलं प्रत्येकाने 2-2 त्याच्यात मिळवायचे. तुमच्या प्रत्येक वेळेस किती मिळवायचे? 2. मग याचा अर्थ काय रे? सोपा अर्थ आहे ना की सर 2 मिळवायचे आणि संख्या किती आहे? 8 आहे. संख्या किती आहे? 8 आहे. म्हणजे याचा अर्थ प्लस प्रत्येक वेळेस 2 मिळवायचे. 8 संख्येची किती होणार? 16 आणि भागिले किती? 8. असा हा कन्सेप्ट आहे. ज्याला वाटतं मग सर भागिले 8च का? कारण या संख्या 8च आहे.
ही 192 8 संख्याचीच बेरीज आहे, पण प्रत्येकीमध्ये 2 मिळवायचे आहेत. मग प्रत्येकी 2 मिळवले, मग 16 आणि भागिले किती 8, कारण त्या 8 संख्या आहेत. करा मग बेरीज किती येते भाऊ. सर 2 आणि 6 येतात 8, 9 ने 1 10शी 0 डोक्यावर 1, 1 ने 1 2 208 भागिले किती 8, 8 दूना 16 उरले किती 4, 8 सक 48, येणार उत्तर 26, पर्याय तिसरा. ओके ओके यस. सरासरीचा एक छोटासा नियम तुम्हाला सांगतो, सरासरीचा एक छोटासा घटक तुम्हाला सांगतो, जो पूर्ण याच्यावरती डिपेंड आहे. दिलेल्या संख्यांची सरासरी तुमच्याकडे जी पण असेल आणि त्या सरासरीत प्रत्येक संख्येत मिळवले असतील तर नवीन सरासरीत पण तुम्ही मिळवायचे. सरासरीतून वजा केले असतील, नवीन सरासरीतून वजा करायचे. गुणाकार केला असेल, नवीन सरासरीलाही गुणायचं आहे, आणि भागाकार केला असेल, नवीन सरासरीलाही भागायचं आहे. मग शॉर्टकट काय, हे बाकीचा घेणं देणं नाही. 8 संख्यांची सरासरी किती आहे 24 आहे, ही 24 ही 24 आणि मिळवा मिळवा ॲड करा +2 खतम, उत्तर 26, पर्याय तिसरा. ओके 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 यस. रिपीट हे सांगतोय बाळांनो की जर अशा प्रकारचा प्रश्न आला, सरासरी अमुक अमुक आहे आणि त्याच्यात मिळवले म्हणतील प्रत्येक संख्येत. आता बघा सरासरी 24 आहे, या 8 संख्येत प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर नवीन सरासरी किती, मग 24 मध्ये पण 2 मिळवा, येणारी सरासरी 26. जर म्हटले असते प्रत्येक संख्येतून 2 काढले तर 24 मधून 2 काढा किती 22. जर म्हटले असते प्रत्येक संख्येला 2 ने भागले तर 24 ला 2 ने भागा, येणार उत्तर 12. जर म्हटले असते प्रत्येक संख्येला 2 ने गुणले तर 24 ला 2 ने गुणा, येणार उत्तर 48. पट्या सर मग कस काय, तर लक्ष द्या भाऊ 192 फिक्स आहे. 2 मिळवले म्हणजे 8 संख्येत किती मिळवले 16. 2 काढले म्हणजे 8 संख्येतून किती काढले 16. 2 ने गुणलं म्हणजे किती झाले 16. 2 न भागलं म्हणजे किती झाले 16. ते पुढे क्लिअर होऊन जाईल. फक्त महत्त्वाचं आहे की सरासरी जोही घटक इथे होणार आहे, ॲडिशन असू द्या, सबट्रॅक्शन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, डिव्हिजन असू द्या, तुम्हाला तेच करायचं आहे. पट्या पुढच्या उदाहरणात अजून व्यवस्थित पटेल. क्लिअर आहे. 6:40 झाले, 5 मिनिटात आपला हा टाईप संपून जातो. उद्याच्या लेक्चरला पुढचा टाईप आपण बघूया. चला बरं पुढचं उदाहरण. हां देखो भाई, क्या रे भाई फंडा वाचा. 16 संख्यांची सरासरी किती आहे 19. प्रत्येक संख्येस कितीने भागले, कितीने 2 ने, म्हणजे सरासरीला पकडायचं 19ला. 19 तुला लिहिलं आणि तुला प्रत्येक संख्येला 2 ने भागलं. 19ला 2 ने भागा 92 18, येणार उत्तर 9.5. पट्या क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. सर युअर टीचिंग इज ग्रेट. ओके थँक्यू थँक्यू. हां चला 9.5. ओके हां चलो 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 क्लिअर क्लिअर क्लिअर. चिल्लर आहे भाऊ, आता विषय चिल्लर आहे, कारण सरांना सांगितलंच फंडा काय, मिळवा, वजा करा, गुणाकारा, भागाकार करा, ताण घ्यायचं नाही. आपण बी तेच करायचं, आपण पण तेच करायचं आहे. हां नेक्स्ट. अरे बापरे सर हे तर वेगळंच दिसतंय. काही नाही, फक्त काय केलं पोरांना चॉकलेट दिले. काय दिले चॉकलेट दिलेत. चॉकलेट आहे का नाही आहे. एका वर्गातील 100 विद्यार्थ्यावर सरासरी 92 रुपये आहेत. बरोबर 92 रुपये प्रत्येकाकडे. बरोबर मग काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला 6 रुपये दिल्यास, 6 रुपये दिल्यास म्हणजे वाढणार ना का 6 रुपये काढून घेतल्यास आहे दिल्यास. प्रत्येक घटकामध्ये मिळवले सर, सरासरीत पण मिळवा ना सर, 92 मिळवा सर. हा आलं ना उत्तर 98, ऑप्शन तिसरा. ओके ओके यस यस यस. आणि जर म्हटले असते प्रत्येक विद्यार्थ्याकडून 6 रुपये काढून घेतले तर 92 मधून किती काढले असते 6. लक्षात काय ठेवायचं, गडबड कुठं होणार तेही सांगतो. काही नमुने 100तून 6 काढतील, सरासरीतून काढायचे. सरासरी 92 आहे, आपल्याला नवीन सरासरी पाहिजे ना. मग नवीन सरासरी मग कसं लक्षात ठेवायचं, तर खूप सोपं आहे भाऊ. नवीन सरासरी बरोबर जुनी सरासरी,
जुनी सरासरी आणि प्लस 6. ओके का? यस. भागना है आगे. चलो नेक्स्ट. ओके ओके. चलो नेक्स्ट. सर परत तेच आहे ना, दुप्पट केली बरं का. मग जुनी सरासरी किती सांगा? 1000. दुप्पट केली म्हणजे 2 न गुणा. खतम ना. उत्तर किती रे बाबू मोशाय? 2000. पर्याय कितवा? चौथा. ओके ओके. कळालं सर? एकदम क्लिअर. ओके ओके साक्षीजी, नेहा. ओके चला. श्रद्धा कुठं गेली आहे? जाधव. तिला कळतंय का? तुमचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे की कमी आहे मला माहिती नाही, नावावरनं मी जज करतोय. चला कळतंय तुम्हाला? हां नेक्स्ट. चलो भाई आगे. 150 का क्या किया? दुगना. 150 का दुगना 300. खत्म. नेक्स्ट. टाइप 9 जो कि अपन उद्या पाहू. ओके सो मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. टाटा, गुड डे, बाय बाय, गुड नाईट, बाय बाय. लेक्चर कसं वाटलं सांगायचंय. ओके. जे इंग्लिश मीडियमचे आहेत बघा बाळांनो, वेळ आपल्याकडं कमी आहे. मी इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि खूप सोपं आहे. तुम्ही हा जो क्वेश्चन आहे जे मी करणार आहे तेच तुम्ही करा. बरोबर आहे. शिक्षक सांगत नसतात काय करणार आहे, तुम्ही सांगतोय. प्रश्न उचलायचा आहे ChatGPTवरती, कशावरती तर टाकायचा आहे. इंग्लिशमध्ये तो प्रश्न कन्वर्ट होतो. तुम्ही फोकस फक्त एक्सप्लेनेशनवरती करा आणि त्यानुसार उत्तरं सोडवा. ओके सो बाय बाय ऑल ऑफ यू.